राज्याच्या राजकारणातून वेगवेगळ्या बातम्या काही महिन्यांपासून येत असताना अनेक वेळा एकनाथ शिंदेंना शिंदे गटाला धक्का बसला। अनेक जण त्यांच्या पक्षातून दुसरीकडे गेले, भाजपामध्ये सुद्धा प्रवेश केला। ठाकरेंना सोडून पण अनेक जण शिंदेंकडे तिकिटासाठी गेले, सत्ता आहे म्हणून गेले। परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। हा नेता या नेत्याने अक्षरशः शिंदे गटाची पिसच काढली आणि शिंदे गटातून मी का बाहेर पडलो आणि माझं आयुष्य शिंदे गटात जाऊन खराब झालं असं म्हणत त्याने मीडियासमोरच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर आरोप केले आणि शिंदे गट सोडला। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला वेळेवर बघायला मिळतील। सविस्तर आपण या बातमीपत्रास सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, त्यानंतर निवडणुका होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान सुद्धा झाले। त्यांच्याकडे मुंबईतील किंवा पुण्यातील अनेक जण माजी नगरसेवक नेते यांनी पक्षप्रवेश केला आणि सत्तेसाठी निधी मिळेल म्हणून अनेकांनी ठाकरेंना दगा देत शिंदेंच्या टोळीत सामील झाले। परंतु आता शिंदे टोळीलाच आता एक मोठा धक्का बसलेला आहे। काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले एकनाथ शिंदे यांच्या जवळचे हे नेते यांनी आता मीडियासमोर सत्य मांडलं आहे आणि शिंदे गटाला मी सोडत आहे, माझं आयुष्य शिंदे गटात जाऊन वाया गेलं असं त्या नेत्याने सांगितलं। गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात अनेक वेळा खटके उडाले। आता मुंबईच्या जागेवरून सुद्धा शिंदे गट 100 जागा मागत असताना भाजपाकडून मात्र सोबळाची भाषा सुरू व्हायला लागली आहे आणि 227 पैकी आम्ही 100 शिंदे गटाला देऊ शकत नाही असंही त्यांच्या नेत्यांनी म्हटलं। मात्र शिंदेंना आता स्वपक्षातूनच धक्के बघायला मिळत आहेत। जिल्हा प्रमुख आणि उपनेते राहिलेले मदन यांनी एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी देत त्यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत। शिंदे यांच्या बाजूला जे ठाण्याचे नेते बसतात त्यांनी पक्षाचे स्वतःचे व्यावहारिक संबंध जपण्यासाठी अनेकांना पदं दिली आणि शिंदेंसोबत जे गुवाहाटीपासून सोबत होते त्यांना मात्र डावललं आहे असं त्यांनी सांगितलं। शिंदे यांनी सुद्धा ठाकरेंप्रमाणे जवळच्या लोकांना साथ दिली असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे शिंदे यांच्याकडून आता एक नेता निष्ठच चालला आहे। सत्ता असून सुद्धा शिंदेंना धक्के बसत आहेत। माझं आयुष्य शिंदेंसोबत 3 वर्षापासून तसेच अगोदर सोबत होतो, तरीसुद्धा शिंदेंनी मला न विचारत घेता अनेक ठिकाणी पदं दिली, तसेच त्यांच्या जवळच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे मी आता शिंदे गट सोडत असून पुन्हा एकदा राजकारणातून मी निवृत्त होत आहे असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो व भविष्यात असेच एक नेते शिंदे गटाला आणि त्यांच्या नेत्याला कंटाळून भाजपामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे तसेच इतर पक्षाकडे जातील असं वाटतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत आणि त्या अगोदर शिंदेंना सोडून त्यांच्या जवळचे नेते चाललेत, हे कशामुळे होत आहे? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।